पार्थ पवारांकडून मुख्यमंत्री फडणवीसांची भेट, सूत्रांची माहिती। तर रात्री पार्थ पवारांनी वर्षा बंगल्यावर फडणवीसांची भेट घेतली। पार्थ पवारांच्या वर्षावरील भेटीमागचं कारण अद्याप गुलदस्त्यात। एनसीपीमधील सध्याच्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर भेटीला महत्त्व। सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल दोघेही भेटले। शरद पवारांची माहिती। तर दोन्ही नेत्यांनी शरद पवारांकडे आपल्या व्यथा मांडल्या। सूत्रांची माहिती, दोन्ही पक्ष वेगळे असं मत पवारांनी मांडलं। सूत्रांची माहिती, एका कथित ऑडिओ क्लिपमुळे राष्ट्रवादीतील धुसफूस शिगेला। अजितदादांबद्दल आक्षेपार्ह बोलतानाची क्लिप सुनेत्रा पवारांकडे। सूत्रांची माहिती। तर राष्ट्रवादीच्याच एका नेत्यानं सुनेत्रा पवारांना ही ऑडिओ क्लिप ऐकवल्याची सूत्रांची माहिती। ऑडिओ क्लिपमध्ये एक नेता अजितदादांवर खालच्या भाषेत बोलला। अनुभवी नेत्यांना सहजासहजी कुणी डावलत नसतं। रोहित पवारांची प्रतिक्रिया। तर आदिती तटकरे यांचं पद सुनील शेळकेंना दिलं जाऊ शकतं असाही दावा। मंत्रिमंडळात फेरबदल करण्याचे अधिकार मुख्यमंत्र्यांकडे, राष्ट्रवादीमध्ये बदल करण्याचे अधिकार सुनेत्रा पवारांकडे। रोहित पवारांच्या या दाव्यावर मंत्री बावनकुळे यांची प्रतिक्रिया। अजितदादांचा सर्वाधिक छळ रोहित पवारांनी केला। बारामती आपल्या नावानं ओळखली जावी यासाठी रोहित पवारांचा खोटारडेपणा सुरू आहे। उमेश पाटलांची टीका। राजकारण समाजकारणाचं आकलन उमेश पाटलांकडे दिसत नाही। अशा व्यक्तींना उत्तर देणं म्हणजे स्वतःची राजकीय उंची कमी करणं। रोहित पवारांचा उमेश पाटलांवर पलटवार। स्थिती सुधारली नाही तर सगळं संपेल। ऊर्जा संकटावर पंतप्रधान मोदींचा इशारा। तर कोरोना युद्ध आणि जागतिक अस्थिरतेमुळे भारत पुन्हा गरिबीत ढकलला जाणार। नेदरलँड दौऱ्यामध्ये मोदींकडून चिंता व्यक्त। इंधन बचतीसाठी मुख्यमंत्री फडणवीस रस्तेमार्गे पुण्याला रवाना। फडणवीसांच्या ताफ्यात 6 गाड्या। तर दुसरीकडे कार्यकर्त्यांकडून मात्र मोदींच्या आवाहनाला हरताळ। फडणवीसांच्या स्वागतासाठी भाजपचं पुण्यामध्ये बॅनरबाजीतनं शक्तीप्रदर्शन। पुण्यामध्ये इंधन दरवाढी विरोधात मनसेचं आंदोलन। बैलगाडी घेऊन मनसे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले होते। आक्रमक झालेल्या मनसे कार्यकर्त्यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात। एकनाथ शिंदे मुख्यमंत्री व्हावे ही लोकांची इच्छा। सर्वेक्षण केलं तर शिंदेच मुख्यमंत्री व्हावेत हीच लोकांची इच्छा। शिंदे मुख्यमंत्री व्हावे यासाठी जनतेकडे साकडं घालू। बच्चू कडूंची यावर प्रतिक्रिया। शिवसेनेनं शेतकरी धोरण करायला हवं। शिवसेनेचे शेतकरी नेते शेतकरी धोरण स्पष्ट करण्याची गरज। तर शिवसेनेमध्ये दाखल होताच आमदार बच्चू कडू यांचा शिवसेनेलाच घरचा आहे। सदाभाऊ खोतांकडून पडळकरांचा आजच्या काळातील मल्हारराव होळकर असा उल्लेख। तर सांगलीच्या जतमध्ये भाजपच्या 3 नेत्यांमध्ये जुगलबंदी रंगली। सदाभाऊ खोत हे चतुर आमदार। जयकुमार गोरेंचं वक्तव्य। तर सदाभाऊ खोतांना जत तालुक्याची बिनपैशाच्या वकिलीसाठी बोलावलंय। पडळकरांचं मिश्किल विधान। नीट पेपरफुटी प्रकरणी आरोपी शुभम खैरनारचं बँक पासबुक जप्त। चौकशीमध्ये आर्थिक व्यवहारांचा मोठा धागा या ठिकाणी समोर येण्याची शक्यता। प्रश्नपत्रिका मोठ्या रकमेत विकल्याच्याही संशयातनं तपास सुरू आहे। एनटीएच्या भोंगळ कारभाराविरोधात लाखो विद्यार्थ्यांचे या ठिकाणी भविष्य अंधारात। तर नीट पेपरफुटीवरून अमित ठाकरे यांची ट्विट करत एनटीएवर टीका। शिक्षण माफियांच्या मुसक्या आवळेपर्यंत शांत बसणार नाही अशी अमित ठाकरे यांची भूमिका। नीट पेपरफुटी प्रकरणातील आरोपी प्राध्यापिकेवर महाविद्यालयाची कारवाई। मनीषा मांढरेवर आता महाविद्यालयाकडून शिस्तभंगाची कारवाई। 7 महिन्यांनंतर मनीषा मांढरे निवृत्त होणार होती। नीट पेपरफुटीचे धागेदोरे आता नांदेडपर्यंत पोहोचले। नांदेडच्या विद्युतनगर भागातील एका कुटुंबाची सीबीआयकडून चौकशी। कुटुंबाची जवळपास 8 तासांहून अधिक वेळ कसून चौकशी। मुलीसाठी 5 लाख रुपयांमध्ये नीटचा पेपर खरेदी केल्याचाही आरोप। पुण्याच्या नसरापूर प्रकरणामध्ये आरोपी या ठिकाणी त्या संदर्भात विशेष न्यायालयात सुनावणी होणार। तर पुणे ग्रामीण पोलिसांकडून काल आरोपपत्र दाखल। या प्रकरणामध्ये 50हून अधिक नागरिकांचे जबाब नोंदवले। तर तांत्रिक पुरावे आरोपपत्रात जोडले। गोंदूबाबा मनोहर भोसलेसह इतर 4घांना न्यायालयीन कोठडी। दरम्यान करमाळ्यामध्ये दाखल गुन्ह्यातील 2 दिवसांची पोलीस कस्टडी आता संपली। तर किडनी स्टोन बरा करून देतो असं म्हणत भक्ताला 41,000चा गंडा। नाशिकच्या टीसीएसमधील लैंगिक शोषण आणि धर्मांतर प्रकरणी ऑपरेशन मॅनेजर अश्विनी चेनानीचा जामीन अर्ज नाशिकच्या सेशन कोर्टानं फेटाळला। पॉश कमिटीवर असून सुद्धा तक्रारींकडे दुर्लक्ष केल्याचा ठपका। तक्रारी असून सुद्धा कारवाई न झाल्याचा पॉश कमिटीवर आरोप। दिल्लीमध्ये सीएनजीच्या दरात 1 रुपयांची वाढ। तर दिल्लीत सीएनजीचे दर 80 रुपये प्रति किलोवर केलेत। हिंगोलीमध्ये डिझेल मिळत नसल्यानं शेतकरी आक्रमक। हातात कॅन घेऊन शेतकऱ्यांचं पेट्रोल पंपावर आंदोलन। तर डिझेल पुरवठा सुरळीत करण्याची शेतकऱ्यांची मागणी। मंत्र्यांच्या ताफ्यातील गाड्या कमी करा आणि डिझेल द्या, आंदोलकांची यावेळी मागणी। रत्नागिरी जिल्ह्यामध्ये 3ऱ्या दिवशी देखील सीएनजीचा तुटवडा। दरम्यान पहाटेपासूनच सीएनजी मिळावा यासाठी सीएनजी स्टेशन बाहेर वाहनधारकांच्या रांगा। ऐन पर्यटनाच्या हंगामात सीएनजीच्या तुटवड्यामुळे पर्यटक हैराण।
वाशिममध्ये पेट्रोल पंपावर डिझेलसाठी लागलेल्या रांगेत हाणामारी तर नंबर लावण्याच्या कारणावरून काही जणांमध्ये वाद, एकमेकांना डिझेलच्या कॅननं मारहाण केल्याचाही प्रकार. हाणामारीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. नंदुरबारमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या तुटवड्याची स्थिती, डिझेलची मागणी वाढल्यामुळे पुरवठ्यावर हा ताण. तर गुजरातमधील वाहन चालक नंदुरबारमध्ये इंधन भरण्यासाठी आल्याचं चित्र. तर काही पेट्रोल पंपांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा. नाशिकमध्ये पुन्हा सीएनजी पंपांवर वाहनांच्या रांगा तर वाहन चालकांसह रिक्षा चालकांनी सीएनजीसाठी रांगा लावल्यात. शहरातील अनेक पंपांवर सीएनजी उपलब्ध नसल्यामुळे वाहनांच्या रांगा. पंतप्रधान मोदींच्या इंधन बचतीच्या आवाहनाला आमदार चंद्रकांत रघुवंशींचं समर्थन. इंधन टंचाईमुळे चंद्रकांत रघुवंशींकडून इलेक्ट्रिक वाहनांचाही वापर. वाशिममध्ये पेट्रोल पंपावर डिझेलसाठी लागलेल्या रांगेत हाणामारी, नंबर लावण्याच्या कारणावरून काही जणांमध्ये वाद, एकमेकांना डिझेलच्या कॅननं मारहाण केल्याचाही प्रकार समोर. हाणामारीचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. परभणी जिल्ह्यामध्ये अनेक पेट्रोल पंपांवरील सध्या साठा संपलाय. परभणीत पेट्रोल डिझेलची टंचाई, पंपावर डिझेलचा साठा उपलब्ध नसल्यामुळे पंप बंद करण्याची वेळ. नागरिकांमध्ये यामुळे संतापाची लाट. कोकणात आज आणि उद्या पावसाची शक्यता. रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये तुरळक ठिकाणी आज मेघगर्जनेसह पावसाची शक्यता. दोन्ही जिल्ह्यांसाठी येलो अलर्टही जारी. ठाण्यासह रायगडमध्ये हलक्या पावसाचा अंदाज. पुण्याच्या भोर तालुक्यातल्या काही गावात वादळी वाऱ्यासह पाऊस तर मसूरकर कोळवाडीमध्ये वादळी वाऱ्यानं 3 घरांचे पत्रे उडालेत. काही घरांचे कौल तुटल्यामुळे घरात पाणी शिरल्यामुळेही नुकसानीचे पंचनामे करून आता नुकसान भरपाई देण्याची मागणी. गोंदियात अवकाळी पावसानं धान पिकाचं मोठं नुकसान. शेतकरी नुकसान भरपाईच्या प्रतीक्षेत तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी. तर कृषी विभाग आणि महसूल विभागाकडून नुकसानग्रस्त भागांची पाहणी. चंद्रपूर शहरातील अनेक भागांमध्ये भीषण पाणी टंचाई. नागरिक भर उन्हामध्ये पाणी भरत असल्याचं चित्र. शहरातील जटपुरा या प्रभागामध्ये या ठिकाणी टँकरनं पाणी पुरवठा. पाण्यासाठी नागरिकांची ही झुंबड. कोल्हापुरातील राधानगरी धरणाच्या पाणी पातळीत मोठी घट. धरणातनं भोगावती नदीमध्ये होणारा विसर्ग आता पूर्णपणे थांबवला. त्यामुळे शेतीवर येत्या काळात मोठा परिणाम होण्याचीही शक्यता. जालना जिल्ह्यातील काही भागात पाणी टंचाई निर्माण. तर जिल्ह्यात गेल्या 10 दिवसात टँकरची संख्या 20 वाढली आहे. सध्या 58 टँकरद्वारे पाणी पुरवठा. जिल्ह्यातील 32 गावं आणि 27 वाड्यातील 94,368 नागरिकांना टँकरनं पाणी पुरवठा. साताराच्या पाटणमधील ढेबेवाडी विभागामध्ये टँकरनं पाणी पुरवठा. जिल्हा परिषद सदस्य मृणाल पाटील यांच्याकडून पाणी पुरवठा. टँकरनं पाणी पुरवठा करत दुर्गम ढेबेवाडी या विभागातील पाणी टंचाई दूर. मृणाल पाटीलचं सर्वत्र कौतुक. देशात उष्णतेच्या लाटेचे निकष आता बदलणार. भारतीय हवामान विभाग लवकरच करणार अद्ययावत नियम जाहीर. वाढत्या तापमानाच्या पार्श्वभूमीवर हा महत्त्वाचा निर्णय. नंदुरबारमध्ये उष्णतेचा कहर. तापमान थेट 43 अंशांवर. वाढत्या उष्णतेमुळे प्रशासनही सतर्क. उष्णता नियंत्रण कक्ष सुरू करण्याचेही आदेश. वर्ध्यात 46 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद. सकाळी 10 वाजतापासून उन्हाच्या तीव्रतेत वाढ. तापमानात आणखी वाढ होण्याचाही हवामान खात्याचा अंदाज. नागरिकांनी काळजी घेण्याचं आवाहन. विदर्भात तापमानाचा पारा वाढला. पुढील 5 दिवस विदर्भामध्ये उष्णतेची लाट कायम असणार. अमरावतीमध्ये तापमान 46 अंशांवर. पालघर जिल्ह्यामध्ये उकाड्यामुळे विजेच्या मागणीत मोठी वाढ. तर ग्रामीण भागामध्ये कमी दाबानं वीज पुरवठा. नागरिकही त्रस्त. महावितरण समोर आता अखंड वीज पुरवठ्याचं मोठं आव्हान. जळगाव जिल्हा दूध संघाकडून दुधाच्या दरात 2 रुपयांची वाढ. इंधन वाहतूक खर्च वाढल्यामुळे दुधाच्या दरात 2 रुपयांची दरवाढ. तर 14 महिन्यात दुधाच्या दरात 3 वेळा दरवाढ करण्यात आली आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये खरीपाच्या तोंडावर रासायनिक खतांच्या दरात मोठी वाढ. खतांच्या गोणींमागे 150 ते 250 रुपयांची वाढ झाल्यानं शेतकरी चिंतेत. यवतमाळच्या कळंबमध्ये कृषी विभाग आणि पोलिसांकडून अनधिकृत HTBT या कापूस बियाण्याची खरेदी केली होती. ती जप्त करण्यात आली. दरम्यान 2 लाखांचे HTBT कापूस बियाणे जप्त. एका आरोपीवर या प्रकरणी गुन्हा दाखल. छत्रपती संभाजीनगरमध्ये पाणी टंचाईमुळे मोसंबी बागेवर कुऱ्हाड. तर 3 वर्षांपासून उत्पन्न नसल्यामुळे शेतकरी हतबल. खत, औषधं, पाणी आणि मजुरीचा वाढता खर्च यामुळे शेतकऱ्यांचं नुकसान. धाराशिवमध्ये जलतारा प्रकल्पाच्या पाहणीसाठी भर उन्हात जिल्हाधिकारी बांधावर. तर जिल्हाधिकारी कीर्ती पुजार आणि तहसीलदार मृणाल जाधव यांनी स्कूटीवरून जात प्रकल्पाची पाहणी केली आहे. इंधन बचतीसाठी धाराशिव प्रशासनाचा पुढाकार. निवासी उपजिल्हाधिकारी कार्यालयामध्ये पायी चालत आले. तर निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांचा व्हिडिओही व्हायरल. घरं आणि शेतीविषयक शर्थभंग प्रकरणांसाठी आता मंत्रालयाच्या फेऱ्या थांबणार. महसूल मंत्र्यांचे अधिकार. आता जिल्हाधिकाऱ्यांना 10 लाखांपर्यंतची प्रकरणं जिल्हा स्तरावर निकाली काढण्याची जबाबदारी.
राज्यात शेतकऱ्यांना अजूनही एफआरपीचे पैसे मिळेनात. 96 साखर कारखान्यांनी जवळपास 1303 कोटी रुपये थकवले. 14 दिवसांच्या आत शेतकऱ्यांना पैसे देणं बंधनकारक असून सुद्धा साखर कारखान्यांचं याकडे दुर्लक्ष. भांडूपच्या काँग्रेस नगरसेविकेसह कुटुंबावर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा, तर आशा कोपरकर यांच्यासह 2 मुली आणि जावयाविरोधात गुन्हा दाखल. पतीशी संबंध असल्याच्या संशयातनं महिलेचं अपहरण केल्याचाही आरोप. प्रकाशा कुंभमेळा निधीवरून भाजप आणि शिंदे सेनेमध्ये आरोप प्रत्यारोप. 130 कोटींचा निधी मंजूर झाला, मात्र 3 रुपये सुद्धा आले नाही. आमदार चंद्रकांत रघुवंशी यांचा आरोप. तर मंजूर झालेल्या कामांचं श्रेय घेण्याचं काम रघुवंशी करताय. हिना गावी त्यांची प्रतिक्रिया. मिसिंग लिंकला वीर हुतात्मा शिंगरोबा धनगर यांचं नाव द्या. अखिल भारतीय धनगर समाज महासंघाची मुख्यमंत्री फडणवीसांकडे मागणी. तर आनंदराव कचरे आणि संतोष घाटे यांनी या संदर्भात मुख्यमंत्र्यांना पत्र दिलं आहे. पंढरपुरात विठ्ठल दर्शनाच्या नावाखाली काळा बाजार सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार समोर. दर्शनासाठी प्रतिव्यक्ती तब्बल 200 रुपये घेत असल्याचा कथित ऑडिओ क्लिप या ठिकाणी सोशल मीडियावर व्हायरल. तर ऑडिओतील आवाज पंढरपुरातील एका कथित समाजसेवकाचा असल्याचीही चर्चा. पुरुषोत्तम अधिक मासानिमित्त पंढरपुरात विठ्ठल भक्तांची मोठी गर्दी. आजपासून महिनाभर पुरुषोत्तम अधिक मासात विविध धार्मिक कार्यक्रम. पंढरपुरात विठ्ठलाच्या दर्शनासाठी किमान 5 तासांचा कालावधी लागतोय. छत्रपती संभाजीनगरमध्ये ठाकरेंची शिवसेना आणि वंचितचं आंदोलन. तर कचरा डेपोला लागलेल्या आगीमुळे लोकांना त्रास होत असल्यानं हे आंदोलन. 8 दिवसांपासून धुराचा त्रास होत असल्याच्याही तक्रारी. सांगलीतल्या नांद्रेमध्ये रेल्वे प्रशासनाविरोधात शेतकऱ्यांचं जलसमाधी आंदोलन सुरू. पुणे ते मिरज लोंढा रेल्वे दुहेरी करण्यासाठी शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू आहे. जोपर्यंत मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार असल्याचा आंदोलकांचा निर्धार. रायगडच्या इंदापूर माणगाव पट्ट्यामध्ये मुंबई गोवा हायवेवर वाहतूक कोंडी. इंदापूर मुगवली या फाटा परिसरामध्ये सलग दुसऱ्या दिवशी वाहतूक कोंडी. त्यामुळे मुंबईहून कोकणाच्या दिशेनं जाणाऱ्या लेनवर वाहनांच्या मोठ्या रांगा.